हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या किचनची साफसफाई करते, किचनची डीप क्लिनिंग करायला घेतले। तर खूप साऱ्या अशा टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून आपला किचन रोजच्या रोज स्वच्छ आणि साफसुथरा दिसेल। तर स्वयंपाकघर हा घरातला एक अतिशय महत्त्वाचा भाग। दिवस सुरू झाल्यापासून ते मावळेपर्यंत अनेक घडामोडी स्वयंपाकघरात होत असतात। तसेच कौटुंबिक आरोग्य आणि आनंदाचा मार्ग स्वयंपाकघरातूनच जातो। घरात सर्वाधिक बॅक्टेरिया असलेली जागा म्हणजे स्वयंपाकघर। किचनमध्ये वापरले जाणारे टॉवेल्स, डस्टबिन, तसेच शेगडी एवढंच नव्हे तर सिंकमध्ये सुद्धा जीवाणू वाढू शकतात। जर स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर घर रोगाचे मुख्य केंद्र बनते। स्वयंपाकघर कधीही नीटनेटकं स्वच्छ दिसावं, झुरळ मुंग्या यांचा तेथे वापर नसावा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे स्वयंपाकघराची स्वच्छता करताना ते झटपट होऊन आपला वेळ वाचवावा, यासाठी आपल्याला काही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत। तर आता इथे किचनची साफसफाई करण्यासाठी मी घरच्या घरी एक लिक्विड तयार केलं आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल, कोमट पाणी घेतलं आहे, लिंबू पिळला आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आंबट संत्री होती, तर ते संत्री पिळले कारण का त्याच्याने छान सुगंध येतो घरामध्ये। आणि डिशवॉशर घ्यायचा, सोडा असेल तर सोडा घ्यायचा, याच्याने जे काही चिवट डाग असतात तर ते जातात। व्हिनेगरसुद्धा तुम्ही घेऊ शकता। जर एकदम तुमची टाईल्स किचनची राख बसलेली असेल, तेलकट झालेले असेल तर व्हिनेगर लावायला विसरू नका। आणि जर व्हिनेगरने सुद्धा निघत नसेल तर ब्लिचिंग पावडर लावायची आणि दुसऱ्या दिवशी किचनची टाईल्स धुवून टाकायची। तर आता माझी इतकी खराब झालेली नाही आहे, पण मी नॉर्मल व्हिनेगर किंवा संत्र्याचा ज्यूस काढून, लिंबाचा रस काढून मी आता हे वॉश करून घेते। आता शेगडीसुद्धा आपली खराब होते, ज्यावेळेस आपण कोणतीही भाजी बनवताना, कोणताही पदार्थ बनवताना शेगडीवरती तो सांडला जातो आणि मग त्या सांडलेल्या पदार्थावरती झुरळं येतात, मुंग्या येतात किंवा चिलटे येतात, मास्क्यासुद्धा घरामध्ये येतात। त्याच्यामुळे किचन नेहमी साफ ठेवण्याचा प्रयत्न करायचा। आणि जर शेगडी तुम्हाला रोजच्या रोज धुवायला मिळत नसेल, मी सुद्धा रोजच्या रोज कधी धुवत नाही, कधीतरी जास्त खराब झाली असेल तर धुते, पण ओल्या फडक्याने नेहमी शेगडी साफ करून घ्यायची। त्याच्यावरती कोणताही पदार्थ ठेवायचा नाही, कोणताही डाग ठेवायचा नाही। आणि आता इथे टाईल्स वगैरे मी स्वच्छ करून घेतले, पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। डीप क्लिनिंग ही महिन्यातून एकदा झालीच पाहिजे। जर आपलं किचन स्वच्छ असेल, क्लीन असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे। आपल्या मुलाबाळांचं किंवा आपल्या परिवारातल्या सगळ्या मेंबरचं आरोग्य चांगलं राहील। त्याच्यासाठी घर तुम्ही 2 महिन्याने साफ केलं तरी चालेल, पण किचन हा 1 महिन्यातून एकदा त्याची डीप क्लिनिंग झालीच पाहिजे। तर आता किचन ओटासुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे किचनमधला। 90% काम आपण त्या किचन ओट्यावरती आणून करत असतो। अगदी भाज्या साफ करण्यापासून, त्यांची साल काढण्यापासून किंवा सगळे पदार्थ किचन ओट्यावरती ठेवत असतो स्वयंपाक झाल्यानंतर, किंवा पीठ मळणं, कणिक मळणं, ह्या सगळ्या गोष्टी किचन ओट्यावरती होत असतात आणि तो घाण होत असतो। त्याच्यामुळे तो साफ करणं पण भरपूर गरजेचं आहे। आता इथे ह्या लाकडाचे चॉपर, लाटणं, पोलपाट किंवा मिक्सरची भांडी ही सुद्धा महिन्यातून एकदा व्हिनेगरच्या पाण्यामध्ये घालून ठेवायची किंवा सोड्याच्या पाण्यामध्ये। जे काही कचरा वगैरे अडकलेला असेल, अन्न वगैरे अडकलेलं असेल तर ते निघून जातं। म्हणून महिन्यातून एकदा व्हिनेगरच्या सोड्याच्या पाण्यामध्ये हे लाकडाची भांडी किंवा आपले चाकू, कैची, मिक्सरचं झाकण, मिक्सरच्या भांड्याचे रबर किंवा चहाची गाळणी, किसणी, ह्या वस्तू व्हिनेगरच्या पाण्यामध्ये ठेवायच्या। जे काही अन्न अडकलेलं असेल तर ते निघून जाईल। आता इथे मी माझा फिल्टरसुद्धा साफ करून घेतला आहे। धूळ मिट्टी ही सतत घरामध्ये येत असते, त्याच्यामुळे फिल्टर साफ करणं हे सुद्धा क्लिनिंगमध्ये एक काम आहेच। तसंच आपण जी भांडी ठेवतो, भांड्यांची जी रॅक असते, तर ती सुद्धा आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा साफ करावी, कारण की सतत पाणी पडत असल्यामुळे आपण भांडी ठेवतो, भांड्यांचं पाणी त्याच्यावरती पडतं आणि प्लॅस्टिक असल्यामुळे एक चिकट थर त्याच्यावरती तयार होतो आणि मग बॅक्टेरिया त्याच्यामध्ये होत असतात आपल्याला न कळत। त्याच्यामुळे ती सुद्धा स्वच्छ साफ करून डिशवॉशरने घ्यायची। त्यासाठी काही कोणतं लिक्विड लावायची
गरज नाही आहे। आता ही जी माझी डेलीची भांडी सकाळची नाश्त्याची तर ती मी साफ करून घेते। आणि किचन क्लिनिंग करते म्हटल्यानंतर बरीचशी भांडीसुद्धा घासायला निघतात, तर तीसुद्धा साफ करून घेईलच। आणि जी मगाशी व्हिनेगरच्या पाण्यामध्ये ठेवलेली भांडी आहेत, व्हिनेगर, सोडा किंवा लिंबू पिळलं त्याच्यामध्ये, तर ते अर्धा एक तास तरी ती भांडी तशी ठेवायची, म्हणजे जे काही बॅक्टेरिया वगैरे असतील किंवा कण वगैरे अडकलेले असतील तर ते निघून जाण्यास मदत होईल। तसेच आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला नेहमी असं वाटतं की आपला किचन नेहमी स्वच्छ असावा, साफसुथरा असावा, पण तसं होत नाही, कारण का किचन हा नेहमी सतत खराब होणारी जागा आहे। पण तरीही आपण जर आपल्याला चांगल्या सवयी लावल्या तर कदाचित आपला किचन स्वच्छ राहू शकतो। उदाहरणार्थ भाज्या चिरणे, लसूण सोलणे, भाज्यांची फळांची सालं काढणे, अशी कोणतीही कामं करताना आपल्याजवळ एक प्लॅस्टिकची बॅग ठेवायची आणि जो काही कचरा निघेल, जे काही टरफळं निघतील तर ते प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे किचन काउंटर घाण होणार नाही। तसेच आपण किचन ओट्यावरती एखादा पेपरसुद्धा अंथरू शकतो, म्हणजे भाज्यांचे टरफळ अथवा काहीही थेट ओट्यावरती पडणार नाही। पेपर उचलून कचरा टाकून दिला की ओटा पुन्हा चकाचक। रोजच्या वापरात जेवणासाठी आपण जे किटली वापरतो तर त्याच्यामध्ये पाणी गरम करतो आणि पाणी गरम करून किटलीच्या आतल्या साईडला पिवळा थर जमलेला असतो, तर तो सुद्धा साफ करावा, नाहीतर मग एकदम जाड थर तयार होतो। तर आठवड्यातून एकदा किंवा ज्यावेळेस किटली खराब होते त्यावेळेस स्वच्छ साफ करून घ्यायची, म्हणजे तो थर जमा होत नाही। किचनमध्ये भांडी स्टोअर करतो त्या मांडण्यासुद्धा साफ करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती सुद्धा तेल उडून त्याच्यावरती धूळ मिट्टी बसते आणि लक्ष जर दिलं नाही तर तो थरसुद्धा एकदम जाडसर होतो। म्हणून मांडण्यासुद्धा साफ करून घ्याव्या आणि त्याच्यानंतर आपली जी काही भांडी असतील तर ती लावायची। आता ही जी मांडणी आहे तर ही मी कधीच वापरली नव्हती, ह्या रूममध्ये पडून होती, पण आता मी तिचा वापर करणार आहे। आणि जी कोण आधी वापरत होती तिने साफ केलीच नव्हती, त्याच्यामुळे त्याच्यावरती भरपूर चिकट राब आहे, पण मी काढण्याचा प्रयत्न केला आहे। थोडी उन्हात सुकल्यानंतर मग मी घरामध्ये घेईल। आणि ही सुद्धा मी मिशोवरून एक रॅक मागवलेली, तर तिलासुद्धा साफ करून घेतले। किचनची डीप क्लिनिंग करते म्हटल्यानंतर किचनमधली एक एक वस्तू पूर्ण साफ करून घेतले। आता परत कधी हात बसेल काही सांगू शकत नाही। तर ही रॅक आज मी किचनमध्ये लावते, कारण का आधी मी बाहेर ठेवली होती, पण आता किचन काउंटरवरती ह्या वस्तू मी घेतली, जेणेकरून मला इझिली भांडी वगैरे घेता येतील किंवा कोणतीही वस्तू घ्यायची झाली तर मी घेऊ शकते। आणि जी दुसरी रॅक होती त्याच्यावरती मी सगळं माझं कडधान्य वगैरे भरून ठेवलं आहे डब्यांमध्ये, तर ती मांडणी मी सध्या ह्या किचन काउंटरच्या खाली ठेवले, पण नंतर मी उचलून टेबलवरती तिकडे बाहेरच्या साईडला ठेवणार आहे, कारण का खाली वाकायला आता मला त्रास होतो आणि कडधान्य हे सतत आपल्याला लागणारी वस्तू आहे, त्याच्यामुळे ती एक उचलून मी वरती ठेवेल। आता ही जी रॅक घेतली ह्याच्यामध्ये मी लाटणं, पोलपाट, चॉपर, चमचे, छोटे चमचे ते ठेवलेत, खाली मिक्सरची भांडी ठेवलेत। आणखी ही एक दुसरी रॅक, त्याच्यावरती जे काही मसाले मला डेली लागतात तर ते ठेवले, चाट मसाला, काळी मिरी पावडर, जिरं, मोहरी, लोणचं किंवा मध, कॉफी, सोडा, बेकिंग पावडर ह्या वस्तू मी इथे ठेवले। तेलाची बुदली, पाण्याची किटली लाईटीच्या तिथे मी ठेवेल। आणि आता इथे किचनची माझी क्लिनिंग बऱ्यापैकी झाली, वरून भिंती वगैरे साफ करून घेतल्या, टाईल्स साफ केली, किचनची शेगडी साफ करून घेतली, किचन काउंटर साफ करून घेतला। जर डस्टबिन असेल तर तो साफ करायला विसरू नका, कारण का ती एक लवकर कीटाणू होण्याची जागा आहे, तर त्याच्यामध्ये नेहमी प्लॅस्टिकची पिशवी टाकून ठेवा, नेहमी चेंज करण्याचा प्रयत्न करायचा। डस्टबिन रोजच्या रोज साफ करून ठेवा। आणि ही जी मगाशी मी सांगितलेली रॅक आधी वरती होती किचन काउंटरवरती, पण मी आता खाली घेतली, तर हिला चेंज करेल आणि बाहेर टेबलावरती ठेवणार आहे, कारण का प्रत्येक वस्तूसाठी मला खाली वाकावं लागतं, तर ती एक चेंज करेल। बाकी फायनल लुक मी तुम्हाला माझ्या किचनमधला दाखवते। नॉन मॉड्युलर किचन आहे, गव्हर्मेंटच्या क्वार्टर असल्यामुळे जास्त आम्ही काही खर्च करत नाही आणि ही मला 3-3.5 वर्षासाठी काही क्वार्टर मिळालेली नाही आहे, कधीही 2-3 महिन्यामध्ये मला चेंज करावी लागेल, त्याच्यामुळे मी इथे काही खर्च करणार नाही आहे। आणि मला सामानसुद्धा जास्त भरायचं नाही आहे घरामध्ये, तरी माझं सामान खूप झालं आहे। नंतर पुण्यामध्ये गेल्यानंतर हे इतकं सामान ठेवायला मला जागाच नाही आहे, त्याच्यामुळे जितकं कमी सामान होईल त्याचा मी प्रयत्न करते।
आणि मुळात ह्या घराच्या भिंती इतक्या मजबूत नाही आहेत की ह्या मांडण्यावरती लावल्यानंतर त्या भार सांभाळू शकतील, तशा नाही आहेत. त्याच्यामुळे मी ह्या मांडण्या ज्या आहेत ते एक किचन काउंटरवरती ठेवले आणि एक खाली ठेवले. तर हा फायनल लुक तुम्ही किचनमधला माझा पाहू शकता. जी रूम भेटले तर ती स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, सजवण्याचा काहीही प्रयत्न नाही. मेन स्वच्छ पाहिजे, निरोगी आरोग्य पाहिजे असेल तर घर स्वच्छ पाहिजे, भले कसंही असो. तर आता इथे किचन सगळा साफ झाला आहे माझा, फरशीसुद्धा साफ करून घेतले आणि आता स्वयंपाक बनवते दुपारचा. तर दुपारच्या स्वयंपाकासाठी इथे मटर फ्लावरची भाजी बनवणार आहे आणि गरमागरम भाकरी. तर आता रुद्रासुद्धा यायचा टाईम झाला आहे, ती येण्याच्या आधी मी गरमागरम भाकरी घालायला घेते, म्हणजे तिलासुद्धा गरम भाकरी मिळेल, गरम जेवण मिळेल. थंडी खूप आहे त्याच्यामुळे गरम गरमच खावंसं वाटतं आणि तसंही आम्ही सकाळचा नाश्ता लेट करतो आता, त्याच्यामुळे भूक इतकी काही लागत नाही आणि ती यायच्या टायमालाच आम्ही जेवण करून घेतो. तर आता इथे भाकरी मी बनवून घेतलेत, 4 भाकरी आम्हाला तिघांना बस होतात आणि मटर फ्लावर बटाट्याची भाजी. तर इथे भाजीसुद्धा झाली, भाकरी एक तव्यामध्ये आहे तर ती छान कुरकुरीत होऊन देईल. थंडीमध्ये कुरकुरीत भाकरी छान लागते आणि शेवटची भाकरी ही मी कुरकुरीत होऊनच देते. तर आता गॅस बंद करून ती तव्यामध्येच ठेवेल, तोपर्यंत आता प्लेट तिघांच्या बनवते. भाजी घेते, दही घेतले, साखर टाकून गोड दही केले आणि भाकरी. आजच्या लंचमध्ये हे इतकंच, भात काही बनवलेला नाही आहे. जर नॉनव्हेज वगैरे असेल किंवा सकाळी नाश्ता कमी केलेला असेल तर मग दुपारी जेवण पूर्ण बनवते आणि आता आम्ही जेवून घेतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायसुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.